हाय, हॅलो. मी आरती. तुमचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज संडे असल्यामुळे माझ्या मिस्टरांनी सकाळी जाऊन खेकडे घेऊन आले. त्यांच्या एका फ्रेंडनी घेऊन ठेवले होते त्यांच्यासाठी. सासू तर आज मी तुमच्याबरोबर माझ्या सासूबाईंनी त्यांच्या हाताने बनवलेली खेकड्याची रेसिपी शेअर करणार आहे. आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा, आईची कालवणाची तयारी चालली आहे. खेकड्याचं कालवण. आईने मसाला भाजायला ठेवलाय. काय काय टाकले? टमाटा, कांदा, खोबरं, लसूण, इथं कोथिंबीर आहे. मसाला झालाय चांगला भाजून. आता मिक्सर मध्ये वाटायचा, त्याला थंड व्हायला ठेवला आहे. इकडे आहे खेकडे काप करता. काय वेगळं करताय आई? पाय नांगे सगळं वेगळं करायचं काय? ते वाटतं नांग्या, पण ते नांग्याचा रस आहे ना सगळा फुटतो. 4-5 फुटतो. बघा, असं खेकडे साफ करायचे. बघा आईने कसे साफ केले. आई लागत नाही हाताला? नाही, बापरे, सगळं एवढी काढलं ताकद नाही लावावं ते. लागते. हे मला नाही पळता येते. चाकूने करा ना. ते कवची फुटेल ना, कवची फुटेल. त्याचं कालवण बनवणार आणि हे मिक्सर मध्ये वाटून टाकणार. हे खेकड्याचे पाय, हे पण कालवणामध्ये टाकणार. बघा केवढी ताकद लावून काढावं लागतं. बाऊल बघा ह्याच्यामध्ये, बाऊल. तेल टाकून घेतलंय कढई. हा, डबल व्हायचं गेलो ना करायला. बरोबर आहे. वाटलेला मसाला टाकतात ते. चांगला तेलामध्ये मसाला फ्राय करून घ्यायचा. मसाला आपला घरचा. कुठली का मिरची पावडर. मी काय खेकड्याचं कालवण खात नाही, त्याच्यामुळे मला करता पण येत नाही. त्याच्यामुळे मी आईलाच बघते फक्त, आई कशी बनवतात ते. गाळायचं काय आहे? अरे कचकच आहे, ते पायाचे नांग्याची कचकच राहते. कचकच राहते ना ते बाई. मग हे टाकून द्यायचंय का? हे फेकून दे. हे चाळणीला टाकून द्यायचं, फक्त हे खालतून घ्यायचं. टाकून घ्यायचं आता कालवणामध्ये. आधी असं राहते कचकच. तरी आईने गाळून घेतलंय. तरी दोनदा काढायला. ते छान मसाला फ्राय झाला ना, त्याच्यामध्ये टाकून घेतलं ते वाटलेलं. ते खेकड्याचे नांगे वाटून मिक्सर मध्ये ते टाकलं आणि पूर्ण कालवण फुटल्यासारखं झालं. जसं दूध कसं फुटतं तसं कालवणाची पूर्ण चव गेली. त्याच्यामुळे आईने वापस परत मसाला वगैरे भाजून परत कालवण टाकलं, कारण ते खायला वेगळंच लागत होतं. आईने नवीन मसाला वाटून परत कालवण टाकलं. छान ग्रेव्ही वगैरे आली. डबल काम झालं. डबल काम झालं. तुम्ही पण वाटून नका टाकू, नाही तर तुमचं पण आता डबल काम होईल. आईने पण कोणाची तरी रेसिपी बघूनच केलं ते. ट्राय केलं पण ते खराब झालं. तुम्ही पण नका ट्राय करू. तर खेकड्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.